एकाग्रता नावाची कथा. एकाग्रतेचे महत्त्व आपण सर्वजण जाणतो, पण एकाग्रता साधणे किती कठीण आहे हे समजण्यासाठी दुसऱ्या कोणाकडे पाहण्याची आवश्यकताच नाही. किमान 3-4 तास सतत लक्षपूर्वक अभ्यास करणे किती कठीण असते हेही आपण जाणतो. जो असा नियमाने 3-4 तास लक्षपूर्वक अभ्यास करतो त्याला त्याचे उत्तम फळही मिळते. माणसाला आपल्या मनाच्या सर्व शक्ती तो करीत असलेल्या कामावरच एकत्रित करता आल्या तर असाध्य गोष्ट साध्य होतात. तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य, जरी होई भाव एकविध. मनाचे सर्व भाव आपण अभ्यासाने एकाग्र केले तर जीवनात कोणतीही दिव्य गोष्ट प्राप्त करून घेता येईल, असे आश्वासन तुकाराम महाराज देतात. जगातले महापुरुष, कलाकार, विद्वान यांची जीवनचरित्रे पाहिलीत तर अशा एकाग्र अभ्यासानेच त्यांनी आपल्या अंगी मोठेपण आणले, त्यातच त्यांचे यश सामावलेले असते असे लक्षात येईल. पण एकाग्र होणे, एकविध होणे म्हणजे काय हे कळणे सुद्धा कठीण आहे. एकाग्र होताना किती अडचणी, मनाच्या किती प्रकारच्या हालचाली, किती तरी विक्षेप आपल्या ध्यानीमनी नसताना आपल्याला विचलित करीत असतात. नीट विचार केला तर त्या अडचणी आपल्याही लक्षात येतात. मग आपल्या यशापयशाला अन्य कोणी कारण नसून आपणच कारण आहोत असे आपल्या लक्षात येते. तालुक्याचे ठिकाण असलेल्या एका गावची ही गोष्ट. गाव काही फार मोठे नव्हते, पण गावात माध्यमिक शिक्षणापर्यंत त्या काळात सोय होती. गावाच्या बाहेरून नदी वाहत होती. छोट्या मोठ्या टेकड्या व त्यावर उत्तम वनश्री होती. सकाळच्या वेळी त्या भागात फिरायला जाणे म्हणजे निसर्ग सौंदर्याची लयलूट असे. याच गावात एकाच वर्गात शिकणारे 3 विद्यार्थी होते. त्यांतील 2 आपल्या अभ्यासात रममाण झालेले असत. त्यांना परीक्षेतही पहिल्या दर्जाचे यश मिळे, पण त्यांच्या 3ऱ्या मित्राचे अभ्यासात जेमतेम लक्ष असे. साधारण यशाने पण तो नेहमी त्यांच्याबरोबर उत्तीर्ण होई. असे असले तरी त्याचे अक्षर फार छान होते. त्याला चित्रे काढण्याचा फार नाद होता. कधी कधी सुट्टीच्या दिवशी हे तिघेही नदीकाठी टेकडीवर जाऊन बसत. त्यावेळी तासनतास तल्लीन होऊन हा मित्र निसर्ग सौंदर्याची उत्तम चित्रे काढी. त्या 2 मित्रांना त्याचे फार कौतुक वाटे. पुढे शालांत परीक्षा झाल्या. निकाल लागला. हे तिघेही मित्र उत्तीर्ण झाले. दोघांना खूप गुण मिळाले व ते दोघेही उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाऊन राहिले. हा चित्रकार मित्र आता मित्र म्हणून एकटाच उरला, पण त्याच्या सोबतीला त्याची कला होती. आता वेळ मिळेल तसा हा गावाबाहेर जाई, तेथील निसर्ग सौंदर्याशी एकरूप होई. मग कधी मनात ठसलेले निसर्गदृश्य घरी आल्यानंतर आपल्या खोलीत बसून तो कागदावर चित्ररूपाने साकार करी. त्यावेळी तो एवढा एकाग्र असे की त्याला कशाचे म्हणून भान राहत नसे. कित्येकदा 2-4 वेळा हाक मारून त्याची आई शेवटी स्वतः जेवून त्याचे ताट झाकून ठेवी. कारण तो रंगला असला की त्याला तसाच दंग राहू दे असे त्याच्या वडिलांनी सांगितले होते. त्याचेही म्हणणे तसेच होते. त्यामुळे नाईलाजाने आई स्वतः जेवण करून घे. अशी काही वर्षे गेली. मधल्या वेळात तो चित्रकलेच्या शिक्षणाकरिता 3 वर्षे मोठ्या शहरात जाऊन राहिला. त्याचे मित्र ज्यावेळी पदवी परीक्षेत उत्तम यश घेऊन उत्तीर्ण झाले त्यावेळी यानेही आपले चित्रकलेतील नैपुण्य मिळविले होते. पुन्हा तिघेही गावी आले. हे दोघे मुंबईत राहिल्याने त्यांना अनेक प्रकारची माहिती होत असे. चित्रकलेची प्रदर्शने त्यांनी पाहिली होती. त्यावेळी त्यांच्या मित्राचे म्हणजे आपल्या चित्रकाराचे त्यांना स्मरण होई. ते गावी आले त्यावेळी मुंबईत भरणाऱ्या एका प्रदर्शनाची जाहिरात आली होती. त्यासाठी उत्तम पहिल्या दर्जाच्या चित्रांना मोठी बक्षिसेही जाहीर केली होती. स्वाभाविकपणे या मित्रांनी गावी येताना ती जाहिरात बरोबर आणली होती. पुष्कळ वर्षांनी ते तिघे एकत्र आल्याने मोठ्या आनंदात होते. त्या दोघांनी ती जाहिरात आपल्या मित्राला व त्याच्या आई-वडिलांना दाखविली. सर्वांनी खूप आग्रह केला म्हणून या मित्राने आपण काढलेल्या चित्रांपैकी 2 चित्रे या स्पर्धेसाठी निवडली. ते तिघेही मुंबईला गेले
व स्पर्धेच्या व्यवस्थापकांकडे त्यांनी स्वतः चित्रे नेऊन दिली. पुढे काही काळ तसाच निघून गेला. ठरल्याप्रमाणे ते प्रदर्शन भरले. त्याचा मोठा गवगवा आणि प्रसिद्धी झाली. सर्व मान्य चित्रकार त्या स्पर्धेसाठी परीक्षेत नेमले होते. स्पर्धेचा निकाल 1 महिन्यानंतर लागणार होता. सुट्ट्या संपल्या. पुढील अभ्यासक्रमासाठी दोघे मित्र मुंबईला गेले आणि एक दिवस चित्रकाराला अभिनंदनाची तार आली. मागून पत्र आले. चित्रकलेच्या स्पर्धेत त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याचे जाहीर झाले होते. स्पर्धा घेणाऱ्या संस्थेचे पत्र व बक्षीस समारंभाचे निमंत्रणही मिळाले. त्याप्रमाणे हा चित्रकार मुंबईस गेला. मोठा समारंभ झाला. फोटोसह वृत्तपत्रांत चांगली प्रसिद्धी मिळाली. दोघा मित्रांना त्याचा फार आनंद झाला. अभिमानही वाटला. 1 वर्ष असेच गेले आणि मुंबईत चित्र प्रदर्शनाची दुसरी स्पर्धा जाहीर झाली. दोन्ही मित्रांनी त्याची सर्व माहिती आपल्या चित्रकार मित्राला गावी पाठवली. या स्पर्धेसाठी मित्राने चित्र पाठवावे म्हणून ते दोघे मुद्दाम गावी आले. काही दिवस राहिले. तिघांनी मिळून चित्र कोणते काढायचे हे ठरवून त्याने प्रारंभ केला. तो चित्रकार तासनतास बसून एकाग्रतेने चित्र काढण्यात मग्न झाला. काही दिवस थांबून मित्र परत गेले. चित्रकार मित्राने ठरल्या कालावधीत चित्रे पुरी करून स्पर्धेसाठी पाठविली. खूप मेहनत करून चित्र काढली आहेत, तेव्हा बक्षीस मिळणार अशी सर्वांना खात्री होती. परंतु ठरल्या वेळी निकाल लागला, परंतु याला बक्षीस मिळाले नाही. मित्रांना, घरच्या सर्वांना वाईट वाटले, पण चित्रकार स्वतः शांत होता. जणू असेच घडेल अशी त्याची समजूत होती. काही दिवसांनी मित्र त्याला मुद्दाम भेटले. म्हणाले, एवढी मेहनत घेऊन तू चित्रे काढलीस, पण बक्षीस मिळाले नाही, याचे आम्हाला वाईट वाटले. तसा चित्रकार म्हणाला, असे होईल अशीच माझी समजूत होती, त्यामुळे मला धक्का बसला नाही. दोघाही मित्रांनी आश्चर्याने विचारले. त्यांनी कुतूहलाने कारण विचारले. किंचित थांबून चित्रकार म्हणाला, अरे साधी गोष्ट आहे. पूर्वी मी चित्र काढत असे, त्यावेळी माझे मन, माझ्या वृत्ती, माझ्या साऱ्या शक्ती त्या चित्राशी एकरूप होत असत. पण यावेळी मनात मधून विक्षेप यायचे, मन विचलित व्हायचे. त्यामुळे चित्र पाहिजे तसे निघाले नाही. त्याचा खुलासा ऐकून मित्रांना अचंब वाटला. त्यांना काही समजेना. ते म्हणाले, म्हणजे काय? ही चित्रे काढताना माझ्या मनात स्पर्धेचा विचार येईल. बक्षीस मिळेल की नाही असा संभ्रम होईल. बक्षीस मिळाले तर कसा समारंभ होईल याचा विचार येईल. 1 ना 2, अनेक विक्षेप. हे बरं दिसत नाहीत. पण त्याचा मनाच्या एकाग्रतेवर व त्यामुळे सर्व कलेवर परिणाम होतो. चित्र काढण्याच्या आनंदासाठी चित्र काढण्याच्या आनंदासाठी अशी चित्राशी समरसता व्हावी लागते. स्पर्धेच्या विचाराने ती समरसता गेली. खरे म्हणजे माझ्या अपयशाला मीच कारण आहे. तो थांबला. ऐकणाऱ्या सर्वांना एक नवीन दृष्टी मिळाली. कथा समाप्त.